वैकासिक मानसशास्त्रामधला आपण तिसरा टॉपिक बघतोय, किशोरावस्था. यामध्ये 3.2 मुद्दा आहे, नातेसंबंध. यातला पहिला मुद्दा आपण बघूया, कौटुंबिक नातेसंबंध. ठीक आहे. आता हे नातेसंबंधामध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबातले जे इतर लोक आहेत, तर हे जे नातेसंबंध आहेत ते आपल्याला इथं बघायचे आहेत. लहान मुलांच्या तुलनेत किशोरांचे सामाजिक विश्व हे अधिक विस्तृत असते. किशोरांचे जसजसे कौटुंबाबाहेरील व्यक्तींसमवेत नातेसंबंध विकसित व्हायला लागतात, तसतसे त्यांचे कुटुंबासोबतच्या आंतरक्रिया नवीन वळणावर आणि कधीकधी तर अवघड किंवा तणावपूर्ण बनतात. म्हणजे मुलं जशी सामाजिक व्हायला लागतात, किशोरावस्थेमध्ये पदार्पण करतात आणि त्यांच्या इतर लोकांशी नातेसंबंध विकसित व्हायला लागतात, तसतसं कुटुंबातील लोकांशी असणारे त्यांचे जे नातेसंबंध आहेत त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतो. मग हे बदल कसे होतात ते आपल्याला इथं बघायचं आहे. तर त्यासाठी पहिला मुद्दा आपण बघूया, कौटुंबिक नातेसंबंध. यशने जेव्हा माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याच्या पालकांशी असणाऱ्या नात्यामध्ये नाटकीय बदल झाले. चांगल्या नात्याची जागा तणावपूर्ण संबंधाने घेतली होती. त्याच्या मतानुसार वयाच्या 13 वर्षापासूनच त्याला मोकळीक मिळायला हवी होती. म्हणजे जो हा यश आहे, हा यश 13व्या वयात पदार्पण केल्यानंतर त्याला काय वाटायला लागलं की आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, मोकळीक मिळाली पाहिजे. मोकळीक मिळायला हवी होती, जो त्याचा हक्क आहे. मोकळीक द्यायच्याऐवजी पालक त्याच्यावर अधिक बंधने लादत आहेत. त्या यशचं काय मत आहे की पालकांनी जी मला स्वायत्तता किंवा जे फ्रीडम दिलं पाहिजे होतं ते न देता ते माझ्यावर जास्तच बंधनं लादत आहेत. यश ज्याप्रमाणे गोष्टींकडे पाहतो आहे त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने त्याचे पालक पाहत आहेत. घरातील तणावास आम्ही कारणीभूत नाही आहोत हे ते सुचवित आहेत. मग पालकांचं काय मत आहे की घरामध्ये जे तणाव जो निर्माण झालेला आहे मुलांच्या मधला आणि पालकांच्या मधला, तर त्याला आम्ही काय जबाबदार नाही आहोत असं त्यांचं मत आहे. त्यांच्या मते यशमुळेच तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यांनी यशसोबत लहानपणापासून घनिष्ठ, स्थिर व प्रेमळ नात्याची निर्मिती केलेली आहे, ज्यामध्ये आता अचानक बदल झाला आहे. त्यांच्या दृष्टीने यशने त्यांना त्यांच्या आयुष्यातून बेदखल केले आहे. तो तेव्हाच त्यांच्या पालकांशी बोलतो जेव्हा त्यांच्या सवयी, विचार, पेहराव, टी व्हीवरील आवडीनिवडी याविषयी टीकाटिप्पणी करायची असेल. पालकांच्या दृष्टीने यशचे वर्तन हे निराशाजनक व गोंधळात टाकणारे आहे. म्हणजे आता इथं यशच्या अपेक्षा जी आहे ती वेगळी आहे, किंवा यशला जे वाटतंय ते वेगळं आहे. यशला काय वाटतंय की मी 13व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर मला पालकांनी स्वातंत्र्य दिलं पाहिजे होतं, ते त्यांनी न देता माझ्यावर अनेक बंधनं लादत आहेत. याउलट पालकांचं काय मत आहे की आता यशचं आणि त्यांच्यातलं जे नातं जे तणावपूर्ण बनलेलं आहे त्याला ते स्वतः काही कारणीभूत नाहीत, तर त्यासाठी यशच कारणीभूत आहे. कारण लहानपणापासून मी त्याच्याबरोबर चांगले घनिष्ठ नातेसंबंध निर्माण केलेले आहेत, पण आता यात बदल होत चाललेला आहे. आणि मग यशनं जे केलेलं आहे ते यशनं आम्हाला त्याच्या आयुष्यातून बेदखल केलेलं आहे असं पालकांना वाटतं. त्याचबरोबरीनं यश त्यांच्याशी कधी बोलतो, ज्या वेळेला त्यांच्यावर काहीतरी टीकाटिप्पणी करायची असते त्याच वेळेला तो काय करतो, आमच्याशी बोलतो. आणि त्यामुळं यशचं हे जे वर्तन आहे हे वर्तन निराशाजनक आणि गोंधळात टाकणारं आहे असं त्याच्या पालकांना वाटतं. ठीक आहे. तर मग हे नातेसंबंध संदर्भातले जे अनेक मुद्दे इथं बघायचे आहेत आपल्याला, म्हणजे स्वातंत्र्य किंवा स्वायत्तता कशाला म्हणायचं, तर ते आपण इथं आता बघू. त्यातला पहिला मुद्दा जो बघायचा तो म्हणजे स्वायत्ततेचा शोध, म्हणजेच द क्वेस्ट फॉर ॲटोनॉमी. किशोरांच्या वर्तनामुळे पालक काही वेळा संतप्त होतात, तर अधिक वेळा गोंधळात किंवा कोड्यात पडतात. जी मुले पूर्वी पालकांचे निर्णय, मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारत होती ती आता प्रतिप्रश्न करू लागतात. काही वेळा तर याप्रती बंड करून उठतात. म्हणजे ही जी किशोरावस्थेतली मुलं आहेत ही आत्तापर्यंत सगळं पालकांचं ऐकत होती, पालकांच्या मार्गदर्शनाखाली वर्तन करत होती, पण आता किशोरावस्थेमध्ये पदार्पण केल्यानंतर ते पालकांचं सगळ्याच गोष्टी ऐकायला तयार होत नाहीत. आलं लक्षात. आणि मग पालकांविरुद्ध एक प्रकारचं बंड करायला उठतात, पालकांना ते प्रतिप्रश्न करतात आणि मग यातून त्यांच्यामध्ये तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण व्हायला लागतं. किशोरावस्थेदरम्यान पालक व मुलांच्या बदलत्या भूमिकांच्या परिणामस्वरूपी या संघर्षाची निर्मिती होते. म्हणजे या किशोरावस्थेमध्ये मुलं गेल्यानंतर त्या दोघांच्याही ज्या भूमिका आहेत, पालकांच्या असतात किंवा त्या किशोरांच्या असतात, तर ह्या भूमिका ज्या आहेत त्या भूमिका बदलल्यामुळं त्यांच्यामध्ये संघर्षाची निर्मिती होते. किशोरांना त्यांच्या आयुष्यावर स्वतःचे नियंत्रण, अधिकची स्वायत्तता व स्वातंत्र्य अथवा मोकळीक हवी असते. म्हणजेच काय, किशोरांना त्यांना स्वतःला स्वातंत्र्य हवं असतं, स्वायत्तता हवी असते आणि
त्यांच्या आयुष्यावर त्यांचं स्वतःचं नियंत्रण असावं, पालकांचं नसावं असं त्यांना वाटत असतं. किशोरावस्थेमधील हा बदल एक वैकासिक टप्पा आहे. परिणामी हा बदल हे स्वाभाविक लक्षण आहे असा विचार करून अधिकतर पालक या बदलांचे स्वागत करतात. म्हणजे अधिकतर पालक हे जे बदल आहेत हे बदल सामान्य आहेत किंवा नैसर्गिक आहेत असं समजून काय करतात, ह्या बदलांचा स्वीकार करतात. तथापि दिवसेंदिवस वाढत जाणारी त्यांची स्वायत्तता अथवा त्यांची मागणी ही पालकांकरिता डोकेदुखी बनते. आणि मग मुलं जसजशी किशोरावस्थेमध्ये मोठी व्हायला लागतात तसं त्यांना अधिक स्वायत्तता ते पाहिजे असते किंवा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या वाढायला लागतात आणि यातून मग पालकांना त्रास व्हायला लागतो किंवा पालकांची डोकेदुखी वाढते. बौद्धिकदृष्ट्या त्यांची वाढती स्वायत्तता समजून घेणे आणि पालकांच्या अनुपस्थित एखाद्या पार्टीस हजर राहण्यास परवानगी देणे या दोन गोष्टी भिन्न भिन्न आहेत. मुलांच्या दृष्टीने पालकांनी संमती न देणे म्हणजे त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी पालकांनी संमती देणं अथवा न देणं याचा विचार जातो, याचा विचार दोघं वेगवेगळ्या पद्धतीने करतात, म्हणजे पालक किंवा त्यांची मुलं. तर मुलांना काय वाटतं की पालकांनी त्यांना एखादी गोष्ट करण्यासाठी संमती न देणं म्हणजे त्यांच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होतं. या उलट पालकांचं जे मत आहे किंवा पालकांच्या दृष्टीने जर त्याचा विचार केला तर पालकांचं काय मत असतं की माझा तुमच्यावर विश्वास आहे, परंतु तिथे उपस्थित असणाऱ्या इतर व्यक्तींमुळे मला काळजी वाटते. म्हणजे पालक जे बंधनं घालत असतात ते काळजीपोटी घालत असतात असं पालकांच्या दृष्टीने विचार केल्यानंतर आपल्याला समजतं. पण तेच किशोरांना काय वाटत असतं की त्या मुलांना काय वाटत असतं की पालकांचा आपल्यावर विश्वास नाही, ते आपल्यावर अविश्वास दर्शवतात, त्यामुळे ते आपल्याला परवानगी किंवा संमती देत नाहीत. अधिकतर कुटुंबामध्ये किशोरांची स्वायत्तता त्यांच्या विकासासोबत वाढत जाते. किशोरांच्या वाढत्या स्वायत्ततेचा परिणामस्वरूपी पालक आणि किशोर यांच्यामधील नात्यांमध्ये बदल होतो. म्हणजे अनेक कुटुंबामध्ये काय होतं की किशोरवयीन मुलं जशी मोठी होत जातात तसतसं त्यांची स्वायत्तता, त्यांचं स्वातंत्र्य वाढत जातं. आलं लक्षात. आणि मग ह्या वाढत्या स्वायत्ततेमुळं किंवा वाढत्या स्वातंत्र्यामुळं पालक आणि किशोर यांच्यामधले जे नातं आहे ते नातं बदलायला लागतं. किशोरावस्थेच्या सुरुवातीस पालक या नात्यावर आपला प्रभाव आणि ताकद टिकवून असतात, तर किशोरावस्थेच्या शेवटापर्यंत ही सत्ता आणि प्रभाव अधिक संतुलित होतो, म्हणजेच समसमान होतो. म्हणजे या किशोरावस्थेच्या सुरुवातीला पालकांचा प्रभाव अधिक असतो, पालकांची ताकद अधिक असते. आलं लक्षात. या उलट जसजसं किशोरावस्थेचा शेवट होतो तसतसं हा जो प्रभाव आहे हा प्रभाव पालक आणि मुलं यांच्यामध्ये समसमान पद्धतीनं वाटला जातो. जरी पालक थोडेसे वरचढ होण्याचा प्रयत्न करीत असले तरी देखील सत्ता आणि प्रभाव हा वाटून घेतला जातो. म्हणजे पालक जरी वरचढ वाटत असले तरी देखील त्यांच्यामध्ये समसमान अशी त्याची विभागणी झालेली असते असं आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे. तर त्यानंतर दुसरा जो मुद्दा यामधला तो म्हणजे संस्कृती आणि स्वायत्तता. स्वायत्ततेचा शोध आपण बघितलं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे संस्कृती आणि स्वायत्तता. म्हणजे संस्कृतीचा ह्या स्वायत्ततेवर किशोरांच्या कसा प्रभाव पडतो ते आपल्याला इथं बघायचं आहे. प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक मुलांमध्ये स्वायत्ततेचे प्रमाण हे बदलत जाते. सांस्कृतिक घटक यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये व्यक्तिस्वातंत्र्याला किंवा व्यक्तिवादाला महत्त्व दिले जाते. तिथे किशोरांना किशोरावस्थेच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच स्वायत्तता प्राप्त होते. म्हणजे हे जे पाश्चिमात्य देश आहेत, पाश्चिमात्य कल्चर आहे, संस्कृती आहे, तर या पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये व्यक्तिवादाला तिथं महत्त्व दिलं जातं, व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व दिलं जातं आणि त्यामुळं तिथं किशोरवयीन मुलांना स्वायत्तता जी आहे या किशोरावस्थेच्या सुरुवातीलाच दिली जाते. या उलट आशियाई संस्कृती किंवा समूहवादी जे संस्कृतीचे देश आहेत ह्या देशांमधील जे मुलं आहेत या मुलांना किशोरावस्थेमध्ये जेवढं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे तेवढं दिलं जात नाही किंवा त्यांच्या स्वातंत्र्यावर स्वायत्ततेवर तिथं काय केलं जातं, बंधनं लादली जातात. तर ही जी सामूहिक संस्कृती जी आहे तर ह्या सामूहिक संस्कृतीच्या मते व्यक्तिगत सुस्थिती अथवा कल्याणापेक्षा समूहाची सुस्थिती महत्त्वाची आहे. म्हणजे इथं समूहवादी जे कल्चर आहे त्या समूहवादी संस्कृतीमधल्या लोकांचं काय मत आहे की इथं व्यक्तिगत सुस्थिती महत्त्वाची नसून सामूहिक सुस्थिती जी आहे ती महत्त्वाची ते मानतात. आणि त्यामुळं अशा संस्कृतीमध्ये किशोरांच्या महत्त्वाकांक्षेविषयी कमी बोलले जाते आणि समूहाची महत्त्वाकांक्षा, समूहाची ध्येय धोरणं तर त्यांना जास्त महत्त्व दिलं जातं आणि व्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा सामूहिक ज्या गोष्टी आहेत त्यांना इथं जास्त महत्त्व दिलं जातं. आणि त्यामुळं या अशा संस्कृतीमध्ये
किशोरांना जी स्वायत्तता मिळते ती पाश्चिमात्य संस्कृतीपेक्षा कमी प्रमाणात मिळते असं आपल्याला म्हणता येईल. विभिन्न सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या किशोरांमध्ये कुटुंबाप्रतीच्या बांधिलकी अथवा कर्तव्यामध्ये भेद असल्याचे दिसून येते. लक्षात, म्हणजे संस्कृतीचा जो प्रभाव आहे तो कुटुंबाप्रतीची बांधिलकी आणि कर्तव्य यांच्यामध्ये पण त्याचा प्रभाव पडतो ह्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचा असं आपल्याला म्हणता येईल. सामूहिकताच प्राधान्य देणाऱ्या संस्कृतीमध्ये कुटुंबाप्रती बांधिलकी अधिक प्रमाणात आढळते. म्हणजेच उदाहरणार्थ हे जे समूहवादी देश आहेत म्हणजे भारत असेल, चीन, जपान असेल, तर इथं काय केलं जातं, इथं कुटुंबाप्रती बांधिलकी अधिक प्रमाणात असते. यामध्ये अपेक्षांची पूर्ती करणं, सहाय्य करणं, आदर व्यक्त करणं, भविष्यामध्ये कुटुंबाला आधार देणं इत्यादी कर्तव्यांचा यामध्ये समावेश होतो. समुदाय संस्कृतीमध्ये स्वायत्ततेवर अधिक जोर जो आहे तो दिला जात नाही. परिणामी यांच्यामध्ये स्वायत्ततेचा विकास संथ गतीने होतो. लक्षात, या समूहवादी संस्कृतीमधल्या देशांमध्ये मुलांना अधिक स्वातंत्र्य, अधिक स्वायत्तता दिली जात नाही आणि त्यामुळं तिथं स्वायत्ततेचा जो विकास आहे तो विकास कसा होतो, संथ गतीनं होतो असं आपल्याला दिसेल. उदाहरणार्थ, किशोरांनी एखादे विशिष्ट वर्तन करावे असे पालकांना व किशोरांना विचारल्यास याचे उत्तर त्यांच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीनुसार बदलते. आलं लक्षात, म्हणजे किशोरांनी एखादे विशिष्ट वर्तन करावे की नाही हे जर पालकांना आणि किशोरांना विचारलं तर त्यांच्या संस्कृतीचा त्यांच्यावर प्रभाव पडतो आणि मग संस्कृतीनुसार त्यांची उत्तरं जी आहेत ती बदलतात. म्हणजे उदाहरणार्थ, एखाद्या कार्यक्रमास एकटं जाणं, म्हणजे एखाद्या कार्यक्रमास एकटं जाणं तर हे व्यक्तिवादी संस्कृतीमध्ये काय म्हणतील, तुम्ही एकटं जाऊ शकताय. या उलट समूहवादी संस्कृतीमध्ये तिथं एकट्याला कार्यक्रमाला जाऊ दिलं जात नाही, कुणाला तरी सोबत घेऊन जायला सांगितलं जातं. तर हा संस्कृतीचा जो प्रभाव आहे या स्वायत्ततेवरचा तो आपल्याला इथं बघायला मिळतो. सामुदायिक संस्कृतीमध्ये स्वायत्ततेस दिली जाणारी उशिराच्या परवानगीचा किशोरांवर नकारात्मक प्रभाव पडतो का मग? म्हणजे ह्या सामुदायिक संस्कृतीमध्ये किशोरांना जी स्वायत्तता दिली पाहिजे ती उशिरानं दिली जाते. मग ह्या उशिरानं दिलेल्या स्वायत्ततेचा किशोरांवर काही परिणाम होतो का, नकारात्मक प्रभाव पडतो का? तर याचे उत्तर नाही असं आहे. म्हणजे याचा काही जास्त मोठा प्रभाव पडतोय असं नाही, असं संशोधकांना वाटतं. सांस्कृतिक अपेक्षा आणि वैकासिक आकृतिबंध यामध्ये कितपत सारखेपणा अथवा मिळतेजुळतेपणा आहे हा एक महत्त्वाचा इथं घटक आहे. म्हणजे संस्कृतीच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत आणि त्या मुलांचा वैकासिक आकृतिबंध कसा आहे, यामध्ये जर सारखेपणा असेल, मिळतेजुळतेपणा असेल तर ह्या गोष्टीचा काय प्रभाव पडत नाही. स्वायत्ततेचा विकास सामाजिक अपेक्षांशी किती चांगल्या पद्धतीने जुळवून होतो हा घटक सर्वाधिक इथं महत्त्वाचा ठरतो. म्हणजे इथं जी स्वायत्तता आहे तो स्वायत्ततेचा आणि सामाजिक अपेक्षा जर ह्यांच्यामध्ये जर मिळतेजुळतेपणा असेल, सारखेपणा असेल तर ह्या उशिरानं दिलेल्या स्वायत्ततेचा मुलांवर कुठलाही प्रभाव पडत नाही. या उलट स्वायत्तता आणि समाजाच्या अपेक्षा यांच्यामध्ये जर भेद असेल, भिन्नता असेल तर मग काय होऊ शकतं, या गोष्टीचा प्रभाव जो आहे तो मुलांच्या वाढीवर, विकासावर होऊ शकतो. स्वायत्ततेस प्रभावित करणारा आणखी एक घटक म्हणजे लिंग होय. सर्वसाधारणपणे किशोरवयीन मुलींच्या तुलनेत मुलांना अधिकतर लवकर स्वायत्तता दिली जाते. मग आता आपल्याला माहितीच आहे की भारतासारख्या या आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीतल्या देशामध्ये इथं मुलांना स्वातंत्र्य हे अधिक लवकर दिलं जातं. या उलट मुलींना स्वातंत्र्य आणि स्वायत्तता ही उशिरानं दिली जाते. पुरुषांना अधिक स्वावलंबी तर स्त्रियांना परावलंबीच्या रूपात पाहिलं जातं. आपल्या संस्कृतीमध्ये इथं काय केलं जातं, पुरुषांना स्वावलंबीच्या स्वरूपात पाहिलं जातं आणि स्त्रियांना मात्र ह्या परावलंबी आहेत किंवा दुसऱ्यांवर अवलंबून आहेत अशा पद्धतीनं पाहिलं जातं. पुरुषांप्रतीची ही पारंपरिक साचेबद्धता पालकांमध्ये जेवढी अधिक तेवढी मुलींना स्वायत्तता देण्यास अधिक चालढकल केली जाते. म्हणजे इथं ज्या पालकांची विचारसरणी ही पुरुषप्रधान आहे तर अशा घरामध्ये त्या घरातील मुलींना उशिरानं स्वायत्तता दिली जाते. या उलट जे पालक स्त्री पुरुष भिन्नता किंवा लिंग भिन्नता न मानणारे असतात, स्त्री पुरुष समानता मानणारे असतात, तिथं मात्र मुलांना आणि मुलींना दोघांनाही स्वायत्तता समान पद्धतीनं दिली जाते असं आपल्याला इथं बघता येईल. यानंतर तिसरा मुद्दा आहे पिढ्यांमधील अंतराची दंतकथा. पिढ्यांमधील अंतराची दंतकथा म्हणजे पिढ्यांमध्ये जो फरक पडतो, एक पिढी दुसरी पिढी
आलं लक्षात. मग हा जो पिढीमधला जो अंतर आहे, हे पिढीमधल्या अंतराचा मग ह्या किशोरांच्या नातेसंबंधावर काय परिणाम होतो का, तर हे देखील इथं बघणं आपल्याला गरजेचं आहे. किशोरवयीन मुलांवरील आधारित चित्रपटांमध्ये, म्हणजे आता ही काय दंतकथा म्हणली. दंतकथा म्हणजे काय, तर पिढ्यांमधील अंतर जे आहे ते एका दंतकथेच्या स्वरूपात आपल्याला दाखवलं जातं, प्रदर्शित केलं जातं, पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र तशी नाही असं संशोधकांना वाटतंय. किशोरवयीन मुलांवरील आधारित चित्रपटांमध्ये किशोर आणि त्यांचे पालक यांचे विश्वाविषयीची मते बरोबर विरुद्ध असतात असे चित्र रेखाटले जाते. म्हणजे आपण जे चित्रपट बघतोय त्या चित्रपटांमध्ये असं दाखवलं जातं की किशोरवयीन मुलं आणि त्यांचे पालक यांचे जगाविषयीची जी मतं आहेत, ह्या जगाविषयीची मतं एकमेकाच्या बरोबर विरुद्ध असतात असं आपल्याला चित्रपट मालिका यांच्यामध्ये दाखवलं जातं. उदाहरणार्थ पर्यावरणाविषयी, प्रदूषणाविषयी अधिक सजग असणाऱ्या, जनजागृती करणाऱ्या किशोरांच्या वडिलांचाच कारखाना असतो जो प्रदूषणामध्ये भर घालतो. अशा प्रकारचं चित्र आपल्याला या चित्रपट किंवा मालिकांमध्ये दाखवलं जातं. या प्रकारचे अतिशयोक्तीकरण नेहमीच गमतीशीर असते. या सर्वांचा सार एकच आहे, तो म्हणजे पालक व किशोर घटनेकडे सारख्या पद्धतीने पाहत नाहीत. आणि मग हे सगळं दाखवलं जातं, याचं कारण काय आहे की एकाच घटनेकडे पालकांची बघण्याची दृष्टी आणि किशोरवयीन मुलांची बघण्याची दृष्टी याच्यामध्ये फरक असतो असं इथं दाखवायचं आहे. यावरून पिढ्यांमधील अंतर ही संकल्पना उदयास आली. आणि मग ह्या गोष्टीवरून की एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची पालकांची दृष्टी आणि किशोरांची दृष्टी ही वेगवेगळी असते, आणि यावरून मग पिढ्यांमधील अंतर ही संकल्पना ही उदयास आलेली आहे. आता पिढ्यांमधील अंतर म्हणजे नेमकं काय बघा, तर अभिवृत्ती, मूल्ये, महत्त्वाकांक्षा आणि विश्वाविषयीचे म्हणजे जगाविषयीचा दृष्टिकोन याबाबत पालक आणि मुलं यांच्यामध्ये मोठा भेद असणे यालाच पिढ्यांमधील अंतर असं म्हटलं जातं. आलं लक्षात. अभिवृत्ती, मूल्ये, महत्त्वाकांक्षा आणि जगाबद्दलचा दृष्टिकोन याबाबत पालक आणि मुले यांच्यामध्ये मोठा भेद असणं, मोठा फरक असणं यालाच पिढ्यांमधील अंतर असं म्हटलं आहे. वस्तुतः याविषयीचे वास्तव मात्र वेगळे आहे. वस्तुतः याविषयीचे म्हणजे आता हे आपल्याला असं दाखवलं जाते की हे पिढ्यांमध्ये अंतर आहे, पिढ्यांमधल्या अंतराचा परिणाम हा त्यांच्या वर्तनावर होतो आणि ते वेगवेगळ्या पद्धतीनं बोलत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं वर्तन करत आहेत असं आपल्याला दाखवलं जातं, पण वस्तुस्थिती मात्र थोडी वेगळी आहे. जेव्हा पिढ्यांमधील अंतर निर्माण होते त्यावेळी त्यामधील भेद हा मर्यादित अथवा याचे प्रमाण अल्प असते. विविध मुद्द्यांबाबत किशोर आणि पालक यांची मते जवळपास सारखीच असतात. प्रजासत्ताक अथवा लोकशाही विचारांच्या पालकांची मुले लोकशाही विचारांची असतात. राजकीय धार्मिक विचारांच्या पालकांची मुले धार्मिक विचारांना प्राधान्य देणारे असतात. आलं लक्षात. म्हणजे आपण जरी म्हणत असलो की पालक आणि मुलं यांच्या विचारांमध्ये भेद असतो, पण तसं वास्तवात मात्र आपल्याला दिसत नाही. कारण लोकशाही विचारांचे जे पालक असतील तर त्यांची मुलं देखील लोकशाही विचाराचे असतात. धार्मिक विचारांचे पालक असतील तर त्यांची मुलं देखील धार्मिक विचारांना प्राधान्य देणारे असतात. सामाजिक, राजकीय आणि धार्मिक मुद्द्यांबाबत पालक व बालक हे दोघेही समकालीन असल्याचे आढळते. मुलांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या सामाजिक समस्यांशी अधिकतर पालक देखील सहमत असतात. म्हणजेच समस्या किंवा कुठल्या पण गोष्टींबाबत जे एकमत आहे ते पालक आणि मुलं किंवा किशोरवयीन मुलं यांच्यामध्ये असतं, सहमती असते असं आपल्याला इथं बघायला मिळेल. पालक बालक नातेसंबंधामध्ये स्वायत्तता आणि स्वातंत्र्य याविषयीचा संघर्ष असला तरी देखील अधिकतर किशोरांच्यामध्ये त्यांच्या पालकांविषयी प्रेम, स्नेहभाव आणि आदर असल्याचे दिसते. म्हणजे जरी पालक आणि मुलं यांच्यामध्ये जरी स्वातंत्र्य किंवा स्वायत्तता यावर जरी मतभेद असले, संघर्ष असला, तरी देखील किशोरांचं त्यांच्या पालकांविषयी प्रेम असतं, स्नेहभाव असतो, आदर असतो असं आपल्याला दिसून येईल. शिवाय पालक देखील त्यांच्या मुलांप्रती हेच भाव प्रदर्शित करीत असल्याचे दिसते. जरी काही पालकांचे आणि किशोरांचे नाते अतिशय बिघडलेले असले तरी देखील अधिकतर नातेसंबंध हे धनात्मक स्वरूपाचे असतात. म्हणजे हे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता यांच्या संदर्भात जरी संघर्ष असले तरी इतर बाबतीत मात्र त्यांच्यामध्ये समानता असते. त्यांच्यामध्ये जवळकीचे नातेसंबंध टिकून असतात किंवा त्यांचे नातेसंबंध धनात्मक स्वरूपाचे असतात आणि मुलांना समवयस्कांचा दबाव हाताळण्यास सहाय्यक ठरणारे असतात. असे असले तरी देखील सर्वसाधारणपणे किशोरवयीन मुले आपल्या पालकांसमवेत
अल्प वेळ व्यतीत करीत असतात. म्हणजे हे जरी असं असलं, त्यांचे नातेसंबंध जरी दृढ असले, धनात्मक असले, तरी देखील ह्या किशोरवयीन काळातली जी मुलं आहेत, ही मुलं आपला बराचसा वेळ हा बाहेरील किंवा समवयस्क व्यक्तींशी घालवण्याचा प्रयत्न करतात आणि पालकांसोबत अल्प वेळ व्यतीत करतात, असं देखील आपल्याला दिसून येईल. तथापि प्रत्येक पालकांसमवेत व्यक्तिगत पातळीवर व्यतीत केला जाणारा वेळ मात्र स्थिर राहतो. थोडक्यात काय तर किशोरावस्थेदरम्यान कौटुंबिक समस्या ह्या अतिशय विदारक पातळीवर असतात. याविषयी समाधानकारक असे पुरावे उपलब्ध नाहीत. आलं लक्षात. आणि त्यामुळं आपण असं जरी म्हटलं की पिढ्यांमध्ये अंतर असतं आणि पिढ्यांमधल्या अंतरामुळं काय होतं की नातेसंबंध बिघडतात, पण यासाठी तसा सबळ पुरावा उपलब्ध नाही असं संशोधकांना वाटतं. यानंतर पुढचा मुद्दा आहे पालकांशी संघर्ष. अधिकतर वेळा पालक आणि किशोर या दोहोंमधील संबंध हे प्रेमळ सौहार्दपूर्ण असतात, तर काही वेळा यामध्ये संघर्षसुद्धा पाहावयास मिळतात. कोणतेही नाते हे नेहमीच गोड आणि तणावविरहित नसते. सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर पालक आणि किशोरांच्या अभिवृत्ती दृष्टिकोन जरी सारखे असले तरीही व्यक्तिगत आवडीनिवडी जसे पोशाख, खाणेपिणे, संगीत इत्यादी बाबतीत मात्र त्यांच्यामध्ये मतमतांतरे असतात. म्हणजे काही गोष्टींमध्ये त्यांच्यामध्ये जरी समानता असली, त्यांचे दृष्टिकोन जरी सारखे असले, तर ज्या व्यक्तिगत गोष्टी आहेत, वैयक्तिक गोष्टी आहेत, त्या त्यांच्यामध्ये भेद असण्याची शक्यता असते किंवा त्यांच्यामध्ये मतांच्यामध्ये भिन्नता असण्याची शक्यता असते. तसेच मुले जेव्हा स्वायत्तता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा देखील त्यांच्यामध्ये संघर्षाचा उद्भव होतो. किशोरावस्थेच्या सुरुवातीस पालक आणि किशोरांमधील संघर्ष निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. तथापि सर्वच कुटुंबामध्ये सारख्याच प्रमाणे संघर्ष निर्माण होईल असे नाही. ठीक आहे. म्हणजे ह्या किशोरावस्थेच्या सुरुवातीलाच पालक आणि किशोर यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची जरी शक्यता असली तरी सर्वच कुटुंबामध्ये असे पालक आणि किशोरांच्यामधला संघर्ष निर्माण होईल असं काही सांगता येत नाही. किशोरावस्थेच्या शेवटच्या टप्प्यापेक्षा सुरुवातीसच अधिक संघर्ष का निर्माण होतो तर या संदर्भात एक संशोधन झालेलं आहे. जुडिथ स्मेटाना या वैकासिक मानसशास्त्रज्ञाच्या मते योग्य आणि अयोग्य वर्तन म्हणजे काय व त्या पाठीमागचा तर्क कोणता या कारणाकरता संघर्ष उद्भवतो. म्हणजे ह्या किशोरावस्थेच्या सुरुवातीलाच हा पालक आणि किशोरांच्यामधला संघर्ष का निर्माण होतो, कारण याच काळामध्ये योग्य वर्तन कुठलं आणि अयोग्य वर्तन कुठलं आणि त्याच्या पाठीमागचा तर्क काय, म्हणजे त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय, तर या कारणासाठी त्या दोघांमध्ये संघर्ष उद्भवतो. उदाहरणार्थ एखाद्याने एकाच कानास 3 ठिकाणी टोचून घेणे हे अयोग्य आहे, कारण समाजाच्या नजरेतून ते चुकीचे आहे. तथापि याकडे किशोरवयीन मुलं व्यक्तिगत आवडीनिवडीच्या रूपात पाहतात. म्हणजे इथं मुलं जे असतात ही किशोरवयीन मुलं ही व्यक्तिगत आवडीनिवडीला जास्त महत्त्व देणारे असतात आणि सामाजिक जे रिवाज आहेत तर त्यांचं उल्लंघन करण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि यामुळेच पालक आणि किशोरवयीन मुलं यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतात. संघर्ष निर्मिती होण्यापाठीमागे युक्तिवाद आणि आग्रहीपणा या 2 घटकांची भूमिका महत्त्वाची असते. तथापि हे गुण पालक आणि बालक या दोघांमधील नातेसंबंध विकसित करण्यामध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. सुरुवातीस किशोरांकडून निर्माण केल्या जाणाऱ्या आव्हानांना पालक सावधपणे प्रतिक्रिया देतात. परिणामी त्यांच्यामध्ये अलवचिकता व ताठरपणा दिसतो. परंतु आपली मुले आता मोठी होत आहेत आणि बदलाच्या या प्रक्रियेमध्ये आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे याची पालकांना जाणीव होते. म्हणजे सुरुवातीला जरी पालक ताठर भूमिका घेत असले पण हळूहळू त्यांच्या लक्षात येतं की मुलांच्यामध्ये हे बदल होत चाललेले आहेत आणि हे बदल सामाजिक बदल आहेत, शारीरिक बदल आहेत आणि मग त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे याची देखील जाणीव पालकांना पुढच्या काळात होत जाते. आपल्या किशोरवयीन मुलांकडून केला जाणारा युक्तिवाद हा लक्षवेधक असतो, तसेच फार काही अतार्किक नसतो. त्यामुळे आपल्या मुलांवर किंवा मुलींवर विश्वास ठेवून त्यांना मोकळेपणा द्यायला हरकत नाही याची पालकांना नंतर जाणीव होते. त्यामुळे ते नमते घ्यायला लागतात, परवानगी देतात व स्वातंत्र्यास अधिक प्रोत्साहित करतात. आणि मग किशोरवयाच्या उत्तरार्धामध्ये पालक मुलांचे जे तर्क असतो मुलांचा किंवा मुलांचा जो युक्तिवाद असतो तो युक्तिवाद योग्य आहे असं पालकांना ज्यावेळी पटायला लागतं त्यावेळेला ते मुलांना मोकळेपणा किंवा स्वातंत्र्य द्यायला तयार होतात. यानंतर शेवटचा यातला मुद्दा असा आहे पालक बालक संघर्षामधील सांस्कृतिक भेद. म्हणजे पालक आणि बालक यांच्यामध्ये जो संघर्ष होतो
तर या संघर्षामध्ये संस्कृतीचा काय प्रभाव पडतो का ते आपल्याला इथं बघायचं आहे. पालक बालक संघर्ष हा जरी सर्व संस्कृतीमध्ये आढळत असला तरीही पारंपरिक तसेच औद्योगिकरणाच्या पूर्वीच्या संस्कृतीमध्ये पालक आणि बालकांमध्ये तितकासा संघर्ष झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे औद्योगिकरण जे आहे त्या औद्योगिकरणाच्या पूर्वीचा जर कालखंड आपण बघितला तर त्या काळात पालक आणि बालक यांच्यामध्ये अधिक संघर्ष आपल्याला बघायला मिळत नाही. तर तिथं मुलं जी ती होती ती मुलं पालकांच्या मार्गदर्शनानुसारच आपलं वर्तन करत होती आणि त्यामुळं ते आज्ञाधारक मुलं असल्यामुळं किंवा पालकांच्या सल्ल्यानंच वर्तन करत असल्यामुळं त्यांच्यामध्ये संघर्ष कमी आपल्याला बघायला मिळत होता. पण तसेच या संस्कृतीमधील मुलांना धोकादायक वर्तन करण्याची तसेच भावनांमध्ये आंदोलनाची कमी प्रमाणात अनुभूती होत होती. तर आता हे असं का होतं तर याचं उत्तर किशोर कितपत स्वातंत्र्य गृहीत धरतात किंवा अपेक्षित असते त्यांना तर हे पालक कितपत परवानगी देतात यावर अवलंबून असतं. म्हणजे मुलांच्या अपेक्षा काय आहे, त्यांना किती प्रमाणात स्वातंत्र्य पाहिजे आहे आणि पालक त्यांना किती प्रमाणात परवानगी देतात तर यावर त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होईल का नाही हे अवलंबून असतं. औद्योगिकरण झालेल्या संस्कृतीमध्ये व्यक्तिवादाचे मूल्य उच्च प्रमाणात असते. म्हणजे जिथं जिथं औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तिथं व्यक्तिवादाला देखील उधाण आलेलं आहे आणि परिणामी किशोरांच्या दृष्टीने स्वायत्तता किंवा स्वातंत्र्य तिथं जास्त प्रमाणात अपेक्षित असतं. त्यामुळे देऊ केल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यालाही पालक आणि बालकांमध्ये वाटाघाटी होतात ज्यामुळे संघर्ष वाढतो. म्हणजेच इथं जी मुलं आहेत औद्योगिकरणामधली किंवा औद्योगिकरण वाढलेल्या संस्कृतीमधली जी मुलं आहेत त्या मुलांमध्ये व्यक्तिवादाची जी बीजं आहेत ती रोवली गेलेली असतात आणि त्यामुळे तिथं व्यक्तिवादाला किंवा स्वातंत्र्याला महत्त्व दिल्यामुळं ही मुलं जी आहेत ही अधिक प्रमाणात स्वातंत्र्याची मागणी करतात आणि मग पालक जे आहेत ते पालक त्यांना किती प्रमाणात स्वातंत्र्य देतात तर या संदर्भात देखील मग काय होतं की मुलं आणि पालक यांच्यामध्ये विचारांमध्ये भेद निर्माण होतो, त्यांच्यामध्ये वाटाघाटी केल्या जातात आणि त्यातून पण संघर्ष वाढतो. या उलट पारंपरिक समाजामध्ये व्यक्तिवादाला तितकेसे महत्त्व दिले जात नाही. परिणामी या संस्कृतीमधील किशोर स्वातंत्र्याला झुकते माप देतात. त्यामुळे इथे अल्प संघर्ष पाहावयास मिळतो. म्हणजे आपल्याला इथं बघायचं एवढंच आहे की पारंपरिक जे संस्कृती आहे त्या पारंपरिक समाजामध्ये संस्कृतीमध्ये व्यक्तिवादाला कमी महत्त्व दिलं गेल्यामुळं तिथं पालक आणि बालक यांच्यामध्ये संघर्ष कमी प्रमाणात असतात. या उलट जिथं व्यक्तिवादाला जास्त महत्त्व दिलं जातं अशा औद्योगिक संस्कृतीमध्ये तिथं पालक आणि बालक यांच्यामधले संघर्ष हे वाढलेले आपल्याला बघायला मिळतात. भारतामध्ये सामाजिक आणि गृहकार्य यासारख्या कृतींवर पालकांचे अधिक नियंत्रण आहे असे किशोरवयीन मुलींना वाटते. म्हणजे भारतामध्ये सामाजिक आणि गृहकार्य किंवा घरातली ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर पालकांचं सगळं नियंत्रण असतं असं ह्या इथल्या मुलींना वाटतं. तर मुलांच्या दृष्टीने शैक्षणिक कृतींवर पालकांचे अधिक नियंत्रण आहे. मुलांच्या दृष्टीनं पालकांचं जे नियंत्रण आहे ते शैक्षणिक कृतींवर अधिक आहे. विभक्त कुटुंबातील मुलांपेक्षा एकत्रित कुटुंबातील मुलांना पालकांचे सामाजिक कृतींवर अधिक नियंत्रण असल्याचे म्हणणे होते. आणि मग इथं जे विभक्त कुटुंबातील मुलांपेक्षा एकत्रित कुटुंबामधली जी मुलं आहेत त्यांना पालकांचं सामाजिक कृतींवर अधिक नियंत्रण आहे असं त्यांना वाटतं. सक्सेना आणि सहकारी यांनी 2011मध्ये जे सर्वेक्षण केलेलं आहे, जे संशोधन केलेलं आहे त्यांच्या मते मध्यमवर्गीय आणि कनिष्ठवर्गीय पालक व बालक नातेसंबंधामधील भेद याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. आणि या अभ्यासामध्ये त्यांना असं दिसून आलेलं आहे की मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये शालेय विषयक मतभेद तर कनिष्ठ वर्गातील कुटुंबामध्ये कौटुंबिक तसेच समाजविषयक मुद्द्यांवर असहमती किंवा मतभेद त्यांना दिसून आलेले आहेत. जे मध्यमवयीन मुलं आहेत त्या मध्यमवयीन घरामध्ये मुलं आणि पालक यांच्यामध्ये जे मतभेद होतात ते शालेय विषयक असतात. या उलट कनिष्ठ वर्गातील कुटुंबामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक या घटकांबाबत पालक आणि मुलं यांच्यामध्ये मतभेद असतात. म्हणजे जिथं पालक आणि बालक यांच्यामधला जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये सांस्कृतिक जो भेद आहे हा इथं आपल्याला बघायचा आहे. म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतीचा किंवा वेगवेगळ्या पार्श्वभूमीचा कसा प्रभाव पडतो ते आपल्याला इथं बघायचं आहे किंवा आपण इथं बघितलेलं ते आहे. ठीक आहे. तर आता आपण या नातेसंबंधामधला कौटुंबिक नातेसंबंध हा मुद्दा पहिला इथं बघितलेला आहे. यानंतरचा मुद्दा आपण पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू.